अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने ज्या मुंबई शहरामध्ये वरळी भागातील आमच्या त्या नाखवा कुटुंबावर ज्या पद्धतीची परिस्थिती ओढावली आणि दुर्दैवाने आपल्या त्या नाखवा कुटुंबातील आमच्या भगिनीचा त्या ठिकाणी हिट अँड रन केसमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला, तो खून झाला, जो काही सेक्शन त्यात लावायचे असतील ते लावलेच पाहिजेत, कडक कारवाई केलीच पाहिजे। आवश्यकता आणि पुरावे आणि तशा पद्धतीचे परिस्थितीजन्य पुरावे असतील तर अगदी खुनाचाही त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे। या सगळ्यामध्ये त्या नाखवा कुटुंबाबद्दल संवेदनशीलता असली पाहिजे। त्या शहा नावाच्या आरोपीवर जे काही गुन्हे दाखल करायचे ते केले पाहिजेत। अध्यक्ष महोदय, पण बरोबरीने त्या अनधिकृत रेस्टॉरंट, पब, जॉइंट्स, कॅफे, डिस्कोथेक या सगळ्या मुंबई शहरातल्या अनधिकृत याच्यावर सुद्धा कारवाई करा, हीच आमची मागणी आहे। पण अध्यक्ष महोदय, होतंय काय, या सगळ्याच्या बरोबर काही प्रशासनातले झारीतले शुक्राचार्य आणि भ्रष्ट अधिकारी जे अधिकृत रेस्टॉरंट्स आहेत, जे अधिकृत जॉइंट्स आहेत, कॅफे आहेत, त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला लागले। अध्यक्ष महोदय, त्यामुळे होतंय असं की अनधिकृतवर गुन्हेगारावर कारवाई करा याच्याबद्दल काही दुमत नाही, पण ही मोठी इंडस्ट्री जी आहे, मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, मुंबई एक युवकांचं शहर आहे, मुंबई एक सर्वसामान्यांचं शहर आहे। सामान्य माणसाला खाण्यापिण्याला मिळणारी व्यवस्था, युवकांना एकत्र येण्याची व्यवस्था, ते अधिकृत जे असतील त्या सगळ्या रेस्टॉरंट, पब, जॉइंट्स, कॅफे, डिस्कोथेक्स वगैरेवर सुद्धा सरसकट कारवाई करण्याची भीती दाखवून भ्रष्टाचार करणं, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती आहे की सरकारने याची नोंद घ्यावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। 2:16 झालेले आहेत। प्रस्तावाला सुरुवात करावी लागेल। वेळ खूप कमी आहे, त्यामुळे अहो 2:16 झालेले आहेत। प्रस्तावावर वेळ मिळणार आहेत कधी? ठीक आहे, आता प्रत्येकाने, आता तुम्ही 5 जण जाय, 1-1 मिनिट फक्त, आपण प्रत्येकाने 1-1 मिनिटाच्या वर देणार नाही। अमीन भाई 1 मिनिटाच्या वर घेऊ नका, चालू करा अमीन भाई। मैं आपका आभारी हूं। थैंक यू सर। अध्यक्ष महोदय, मैं आपका धन्यवाद देता हूं कि आपने मुझको आज आखिरी दिन ही इस अधिवेशन का आपने मुझको बोलने का मौका दिया। अध्यक्ष महोदय, जब सम्मानीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान साहब मुख्यमंत्री थे, उस वक्त एक फर्स्ट माइनॉरिटी ITI मेरे मतदार संघ में बनाने के लिए उन्होंने उसका स्टोन लेइंग फाउंडेशन किया था, जिस वक्त वहां के केंद्रीय मंत्री मुरली देवरा साहब, मंत्री नसीम खान, DP सावंत, सब लोग मौजूद थे। PW जी कंटिन्यू करा। मिलिंद देवरा जी भी उसमें मौजूद थे। अध्यक्ष महोदय, मैं खुद वहां पर मौजूद था। वहां पर माइनॉरिटी अफेयर मिनिस्ट्री का फंड का पैसा था और PWD उसको बनाना के उसके अंदर थी। अध्यक्ष महोदय, कई कॉन्ट्रैक्टर गए। अध्यक्ष महोदय, जगह का एक इतिहास है। हाजी अब्दुर रहमान शाह बाबा दरगाह जो उसके सामने ये ITI बनने जा रहा था, और इसलिए उसका नाम हाजी अब्दुर रहमान शाह बाबा के नाम से उसको मंसूब किया गया था। अध्यक्ष महोदय, वहां पर जो एंक्रोचमेंट को कंट्रोल करने के लिए, उस जगह को संभाल के रखने में वहां के दरगाह के ट्रस्टीज, लोकल NGO ने बड़ी मेहनत की थी। आज वहां पर वो बिल्डिंग खड़ी हो गई है। बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है, किसी को बताए बगैर एक दिन उसकी शुरुआत कर दी गई। ठीक है, मगर आज मैं आपके माध्यम से जो माइनॉरिटी अफेयर मिनिस्टर है उनको बताना चाहता हूं कि वहां पर लेटेस्ट कोर्स होना चाहिए। वहां का जो ऑडिटोरियम है, वहां के लोकल लोगों के लिए, उसके लोगों के फायदे के लिए उस वक्त डिसीजन हुआ था, उसको इम्प्लीमेंट होना चाहिए। हाजी अब्दुल रहमान शाह बाबा दरगाह के जो ट्रस्टीज और NGO है, उनको कॉन्फिडेंस में लेके वो ITI चलाना चाहिए, क्योंकि बड़ी मुश्किल और मुशक्कत के साथ वो बिल्डिंग बनी है। हमारे हिसाब से आज भी वो बिल्डिंग कंप्लीट नहीं है, उसको OC है कि नहीं मालूम नहीं, मगर फिर भी गवर्नमेंट ने निर्णय लेके चालू किया है। तो लोकल लोगों को और खास करके दरगाह के ट्रस्टीज को लेकर के वहां का जो फायदा है वो लोकल लोगों को मिलना चाहिए, लोकल लोगों को मिलना चाहिए, और उसके लिए फौरन सरकार ने निर्णय लेना चाहिए। कम से कम 8 दिन के अंदर जो माइनॉरिटी अफेयर मिनिस्टर है उन्होंने मीटिंग बुला करके इसका हल निकालना, उसको करना चाहिए। धन्यवाद। आपल्या शासनाच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी कर्जधारकांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतून 50,000 रुपये देण्याचं घोषित केलं होतं। त्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला सुद्धा, परंतु अजून अनेक लाभार्थी शेतकरी असून अद्यापही कर्जधारकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे। तरी माझी आपल्याला विनंती आहे, संबंधित खात्याला आपल्याकडून सूचना देऊन त्यांची कारवाई होईल अशी जयस्वाल साहेब ठीक आहे, नोंद मुद्द्यासाठी आपण मला संधी दिली। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दुरुस्ती झाली
आणि उभ्या पिकासोबत कापलेले पीक जर 14 दिवसाच्या आतमध्ये कुठल्याही कारणामुळे नुकसान झालं तर नुकसान भरपाई अनुज्ञेय केली, परंतु त्यासाठी व्यक्तिगत पंचनामे, व्यक्तिगत तक्रारी आवश्यक होत्या. माझ्या मतदारसंघात किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार केले, विमा कंपनीचे एजंट आले आणि हजार रुपयाचे प्रायव्हेट लोक ठेवले आणि अनेक लोकांना जे क्लेम रिजेक्ट केलेले आहे. माझी शासनाला विनंती आहे की अतिशय गंभीर बाब आहे. विमा सरकारने भरलेला आहे, राज्याचा आणि केंद्राचा हिस्सा भरलेला आहे आणि अशा शेतकरी ज्यांनी तक्रारी केल्या आणि ज्यांचं व्यक्तिगत नुकसान झालं आणि ज्यांच्या तक्रारी असून त्यांना मेसेज आलं परंतु त्यांचे प्रस्ताव नाकारलेले आहे, अशा सर्व प्रकरणी त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने विमा कंपनीला निर्देश द्यावे आणि या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी या माध्यमातून विनंती आहे. धन्यवाद. ससाने साहेब. अध्यक्ष महोदय, माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील टाकळी राजापूर या गावातील ग्रामस्थांनी 26 जानेवारी 2023 रोजी मंजूर असलेला रस्ता हा लवकर करावा याकरिता ग्रामस्थांनी आंदोलन केलं, रास्ता रोको केला आणि त्यामुळं त्या ग्रामस्थांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. माझी आपल्या वतीने शासनास विनंती आहे की त्या ग्रामस्थांनी त्यांना सुविधा मिळावी याकरता त्यांनी रास्ता रोको केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले तर ते गुन्हे शासनानं परत घ्यावे अशी मी आपल्या वतीने शासनाला विनंती करतो. आणि महोदय, दुसरा विषय, माझ्या सावळेश्वर मतदारसंघातील 2 मुली आणि 1 मुलगा नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेला. त्या वाहून गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना शासनाने तातडीची मदत त्या ठिकाणी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. भोईर साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. नवीन गृहसंकुलं मोठमोठी तयार होत आहेत, परंतु ह्या शहराला होणारा पाणी पुरवठा ही योजना जुनीच असून उल्हास नदीमधून पाणी उचललं जातं आणि त्या योजनेच्या आधारे जे पाणी पुरवलं जातं ते शहराला पुरत नाही आहे. आत्ता पावसाळा असून सुद्धा 2 दिवसापूर्वी कल्याणच्या पश्चिम भागामध्ये महिलांनी अंडा मोर्चा काढला होता. एवढी पाण्याची टंचाई आहे. मांडा, टिटवाळा, अटाली, वडवली असेल, उंबडे, सापाडे या सर्व पश्चिम भागामध्ये आणि सर्व मध्यभागी पारनाका, टिळक चौक या भागामध्ये सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी कन्क्लूड करा. कल्याणमध्ये येऊन जाहीर केलं होतं की बाबा कल्याण डोंबिवली महापालिकेला स्वतंत्र धरण दिलं जाईल, परंतु अजून त्याबद्दल कारवाई झाली नाही. डिसेंबर 2023 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या, इरिगेशन डिपार्टमेंटचे लोक होते, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही बाबतीत स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी जे कुशिवली धरणाची मागणी केलेली आहे त्याच्या बाबतीत कुठलंही पाऊल उचललं नाही. मी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की कल्याण डोंबिवली पालिकेला स्वतंत्र धरण, कुशिवली धरण आरक्षित करून द्यावं आणि त्याचा पाणी पुरवठा शहराचा सुरळीत व्हावा हे आपल्या माध्यमातून नम्र विनंती. वेळ व्हायला खूप वेळ झालाय. वेळच मिळणार नाही प्रस्तावाला. संध्याकाळी सगळ्याला निघायचं राहते. नियम 292 अन्वय प्रस्ताव, अंतिम आठवडा प्रस्ताव. आव्हाड साहेब. अंतिम आठवडा. कोरे साहेब. विजेचा धक्का लागून 3 तरुण मुलं त्या ठिकाणी मयत झाली आणि त्याची माहिती घेतली असताना असं लक्षात आलं की MSEBच्या कॉन्ट्रॅक्टरनं एका ठिकाणी जो कंडक्टर बसवायला पाहिजे होता तो बसवला नव्हता आणि त्यामुळे तो शॉक खाली उतरला. MSEBनं चूक मान्य केली आणि 4-4 लाख रुपये त्यांना मदत देण्याचं जाहीर केलं. पण 25-26 वर्षाचे सख्खे 2 भाऊ एका गावात, कोपार्डे नावाच्या गावात, शाहूवाडीमध्ये, आणि 28 वर्षाचा एक मुलगा वडिंगे नावाच्या गावात, म्हणजे एका महिन्यात इतक्या तरुण मुलं गेल्यावर या 4 लाख रुपयेनं त्यांचं काय भरून निघणार आहे. मला आपल्या माध्यमातून ऊर्जा विभागाला या ठिकाणी विनंती करायची आहे की MSEBच्या चुकीमुळे जे ॲक्सिडेंट होतात आणि लोकांचे जीव जातात त्यासाठी एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स त्यांनी त्या ठिकाणी करावा
आणि किमान त्यांचं पुढचं सगळं आयुष्य गृहीत धरून जसं आपण नॉर्मल क्लेम त्यांना ॲक्सिडेंटचा देतो 30-40 लाख रुपये तशा प्रकारचा क्लेम त्यांना देऊन त्या कुटुंबाला आधार द्यावा आणि अशा घटना घडू नयेत यासाठी काळजी इथून पुढच्या काळात घ्यावी. सन्माननीय आव्हाड साहेब. अध्यक्ष महोदय, मला वाटतं या 5 वर्षातला हा अंतिम प्रस्ताव आहे. अजून 2 महिन्यांनी हे राज्य निवडणुकीला सामोरे जाईल. अध्यक्ष महोदय, या 5 वर्षामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक सामाजिक अस्वस्थता या महाराष्ट्रात पसरली. अध्यक्ष महोदय, परंपरेने पुरोगामी असलेलं हे राज्य जातीपातीच्या वरती उठलं, एका व्यवस्थेपासून लांब गेलं आणि म्हणूनच त्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून त्याची ओळख कायम राहिली. या राज्यामध्ये जे महान विभूती जन्मले, ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राची ओळख जगाला झाली, जयंत पाटील साहेब तुमच्यामुळे थांबलेत ते बोलायचे. मला अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत. अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्षाचा आहे. सभागृहाच्या शेवटच्या 5 वर्षातलं शेवटचं सत्र आहे आणि म्हणून आमची विनंती आहे. आता आम्ही तुम्ही सांगितलेलं काय कसं करतात ते आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही विनंती करतोय की सभागृहाचा गरिमा टिकवण्यासाठी मुख्यमंत्री किंवा 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला तरी अंतिम आठवडा प्रस्तावात येऊन बसायला सांगा. अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्षनेते महोदयांनी सांगितलं ते बोलणार नाहीत. आव्हाड साहेब विरोधी पक्षाच्या वतीनं प्रस्तावावर चर्चा सुरू करणार आहेत. आम्ही 2 मंत्री इथं बसलेलो आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत. आम्ही लिहून देखील आपले सगळे मुद्दे घेतोय आणि ते थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी 1-2 जण या ठिकाणी नक्की येतील. मी आपणाला सांगितलं आपण निर्णय द्या. त्या दिवशी देखील मंत्री पुरवणी मागणीच्या वेळी ते मागच्या डिमांडच्या वेळी आपण असंच सांगितलं. एक ग्रामविकास मंत्री होते ते इथं उपस्थित होते, आरोग्यमंत्री आणि इतर जे 2 मंत्री होते. त्याविषयी आम्ही जे बोललो त्या आम्ही केलेल्या आरोपाला देखील उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे मंत्री जोपर्यंत समोर बसत नाहीत आणि ऐकत नाहीत तोपर्यंत त्यांना काय सभागृहात मुद्दे मांडलेत हे कळत नाही. ठीक आहे, आता आपण लोकशाहीची थट्टाच करायचं ठरवलेलं असलं तर आमची काही तक्रार नाही, पण मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यातलं कोणीतरी येऊन थोडासा तरी विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकायची सवय लागली पाहिजे. आता आज विधान परिषदेचं इलेक्शन पण चालू आहे. मंत्री महोदयांना आता सांगितलं बी आहे, 2 मंत्री उपस्थित आहेत, आपण चालू करावं तोपर्यंत येतील. अध्यक्ष महोदय, आम्ही बोलतो ना, त्यांचं झालं, मला बोलू द्या. ठीक, बाळासाहेबांना बोलू द्या. का बाळासाहेब शब्दाबद्दल आम्हाला कधी ऑब्जेक्शन असतच नाही, बोलू द्या त्यांना. अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदय शंभूराज देसाई म्हणतात ते खरं आहे की विरोधी पक्षनेते आता बोलत नाहीत. त्यांनी जाताना अध्यक्ष असं सांगितलंय की ज्यावेळेस सीएम साहेब आणि दोन्ही सीएम पैकी कोणीतरी येईल त्यावेळी मी बोलणार आहे, त्यावेळी मला निरोप द्या असं त्यांनी सांगितलंय. म्हणून अध्यक्ष महोदय जयंतराव पाटील साहेबांनी मुद्दा काढलेला अगदी रास्त आहे. त्या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे. मतदान जवळजवळ शंभूराज देसाई जवळजवळ संपलेलं आहे, त्यामुळे त्यांनी यायला काय हरकत नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या प्रस्तावाची सुरुवात ही नेहमी माननीय विरोधी पक्षनेते करत असतात. मी त्यांना विचारलं की तुम्ही बोलणार असाल तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना किंवा 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी यांना निरोप देतो. ते काय म्हटले, आव्हाड साहेब सुरू करणार आहेत, त्यामुळे आव्हाड साहेब तुम्ही सुरू करा, आम्ही लिहून घेतो आणि जेव्हा केव्हा माननीय विरोधी पक्षनेते बोलणार असतील त्यापैकी मुख्यमंत्री किंवा 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी 1 जण कोणीतरी नक्की थांबेल. आव्हाड साहेबांना बोलू द्या. अध्यक्ष महोदय, माझी पहिली विनंती आहे, आव्हाड साहेबांना बोलू द्या. इतकी चांगली सुरुवात त्यांनी केली होती, इतक्या गांभीर्याने ते बोलत होते
आणि अध्यक्ष महोदय मध्येच कोणीतरी अडथळा करणं बरोबर ना. अध्यक्ष महोदय, दुसऱ्या कोणाचं चांगलं भाषण झालं तर होऊ द्या ना, असं कुठे आहे. आपलंच चांगलं भाषण झालं पाहिजे आणि म्हणून आव्हाड साहेबांचं होत आहे तर होऊ द्या. आणि मुद्दा त्यातला असा आहे की आता वाजलेत 2:30, बघा 4 नंतर काउंटिंग 5ला सुरू होईल. त्याच्या आधी आपल्याला भाषणं ऐकायची आहेत. महाराष्ट्राला आव्हाड साहेबांच्या प्रगल्भ विचारांनी आम्हाला प्रभावित होणारे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. पण मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय की जयंत पाटील साहेब अति पोटतिडकीने म्हणाले की सीएम DCM पैकी कोणीतरी असलं पाहिजे. मागणी चुकीची नाही, पण साधे विरोधी पक्ष नेते पण थांबलेले आहेत आव्हाड साहेबांचं भाषण ऐकायला. साधे विरोधी पक्ष नेते सुद्धा आव्हाड साहेबांच्या भाषणाला थांबले असते तर आम्हाला अजून बरं वाटलं. सीएम साहेब तर आलेच, पण विरोधी पक्ष नेते कुठे आहेत. अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे. आव्हाड साहेब, तुम्हाला काँग्रेसचं समर्थन असो वा नसो, विरोधी पक्ष नेते तुमचं भाषण ऐकायला थांबवा न थांबो, ठाण्यातले तुमचे नेते आणि महाराष्ट्राचे नेते आलेले आहेत आणि आम्हाला तुमचे विचार ऐकायचे आहेत. कोणीही किती अडथळ्यामध्ये आणला तरी आज तुमचं प्रभावशाली भाषण बिनधोस्त होऊन द्या, ही आमची तुम्हाला शुभेच्छा आहे. नका जर माझा एखादा मुद्दा खटकला तर लगेच अडथळा आणायला सुरुवात असं असे हात करू नका मागणं. अध्यक्ष महोदय, ही सामाजिक अस्वस्थता एसी कमी करायला महाराष्ट्राला अनेक वर्ष मागे घेऊन जाणारी आहे. एसी कमी करू. मराठा आणि ओबीसी या 2 जातींमधलं राजकारण आपल्याला राजकीय हिताचं ठरेल म्हणून त्यांना दोघांनाही चुचकळण्याचं काम गेले काही वर्ष चालू आहे. अध्यक्ष महोदय, याच्यातनं निकाल काय लागणार होता, काय लागेल याबद्दल मला बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, जे सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राने जपले होते, जे पुरोगमित्वाची चादर ओढून महाराष्ट्र उभेत बसला होता, ती पुरोगमित्वाची चादर या निमित्ताने फाटली. बाराबलुतेदार ही व्यवस्था गावागावामध्ये अनेक वर्षांपासून आहे. हेच आपलं समाज जीवन आहे, हीच आपली समाज व्यवस्था आहे आणि हीच महाराष्ट्राची ओळख आहे. त्यांच्यामध्ये कधीही वैमनस्य नव्हतं. गावगाडा एकत्र, सगळ्या जाती जमाती एकत्र ओढत होत्या. पण आता प्रत्येकाकडे संशयाने बघण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे आणि त्याला जबाबदारी शासन आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात कधीही घडलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, जे काही चालीरीती आहेत त्या बघितल्यानंतर ह्यांच्या वागण्याबद्दल आणि ह्यांच्या मनातल्या वर्ण वर्चस्वाबद्दल शंका येते. अध्यक्ष महोदय, मध्यंतरी त्यांच्या एका मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही मनुस्मृतीचे काही 4 श्लोक हे पाठ्यपुस्तकात घेत आहोत. डिसेंबर 25, 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चातुर्वर्ण्याचा जन्मदाता हा मनू आहे असं म्हणत मनुस्मृतीचं दहन महाड येथे केलं. त्याच्यामागे एक वैचारिक भूमिका होती की हजारो वर्ष ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने पूर्ण भारतातल्या समाज व्यवस्थेचं वाटोळं केलं, ती समाज व्यवस्था धुळीस मिळाली पाहिजे. आणि मग त्यांनी एक शपथ घेतली की मनुस्मृतीचं बस्तान हे देशातनं गुंडाळावं लागेल. नशिबाचा भाग असा की संविधान समितीचे अध्यक्ष गांधीजींनी आणि नेहरूजींनी ठरवून बाबासाहेब आंबेडकरांना दिलं आणि जो माणूस शोषितांचा सर्वात मोठं प्रतिनिधित्व करू शकतो, ज्याची ओळख शाहू महाराजांना झाली, त्या माणसाच्या हातात संविधान लिहिण्याचं काम दिलं पाहिजे. हे नेहरूंचं आणि गांधींचा जो निर्णय होता तो या देशाला आशीर्वाद ठरला. आणि एक हस्तलिखित स्वच्छ संविधान जगाला समोर आणलं ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभावाला कुठेही वाव ठेवला नाही. न्याय हा सगळ्यांना समान आहे, स्त्री असो अथवा पुरुष.
समाज व्यवस्थेमधील चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध जेवढे बाबासाहेब आंबेडकर होते तेवढेच मोठे ते स्त्री स्वातंत्र्याचे समर्थक होते. आणि अध्यक्ष महोदय, मनुस्मृती काय सांगतो? अध्यक्ष महोदय, हे मी ऐतिहासिक पुस्तक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. नरहर कुरुंदकर यांनी पूर्ण मनुस्मृतीचं विश्लेषण केलंय. ते म्हणतात स्त्री जातीचाच मनु हा विरोधक आहे. कोणत्याही वर्णातील स्त्री असो, मनुला तिचे स्त्रीचे दास्य अभिप्रेत आहे. पुरुषांना दूषित करणे म्हणजे पवित्र असणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी अपवित्रता व दोष निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे असं मनु सांगतो. मनुचा पान 2 एक म्हणजे सेकंड पॅराग्राफ 113 मनुस्मृती मधला. पुरुष विद्वान असो की अविद्वान, त्याला बिघडवण्याचं सामर्थ्य हे फक्त स्त्रीमध्ये असतं. आई, बहीण, मुलगी कोणी असो, पुरुषाने तिच्याशी एकांतात बोलू नये, त्याच्यासह एकांतात राहू नये. मनुची भूमिका ही की स्त्रीचा स्वभाव पुरुषांना बिघडवण्याचा आहे. मनुची भूमिका ही स्त्रीचा स्वभाव पुरुषांना बिघडवण्याची आहे. म्हणून बहीण भावाला, मुलगी बापाला, आई आपल्या मुलीला दूषित करेल तेव्हाच पुरुषाने सावधान राहिले पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्यांचे मत असे की कोणत्याही वर्णाची व्याभिचारिणी स्त्री ठार करावी. अध्यक्ष महोदय, ते पुढे म्हणतात, तो फक्त स्त्रीचं महत्व मान्य करत नाही. स्त्री मग ती कोणत्याही वर्णाची असो, तिची किंमत घोड्याच्या जिना इतकीही नाही. अध्यक्ष महोदय, ते पुढे म्हणतात, मनुदृष्ट्या स्त्री रजस्वला आली की ती शुद्ध होते. या भूमिकेचा नेमका अर्थ काय? मनुचे मत असे आहे की जर एखाद्या स्त्रीचे मन दुसऱ्या पुरुषावर गेले तर स्त्री मनोदृष्ट झालेली असते. शरीराचा संबंध आला नाही, पण मनाचा जरी संबंध आला तर रजस्वला होताच ती स्त्री शुद्ध होते. अध्यक्ष महोदय, मनुने जनावरांच्या सह स्त्रियांचा विचार केला आहे. गाई अध्यक्ष महोदय, ते पुढे असं म्हणतात, या आधीत अध्यक्ष का वाचू नका? मग तुम्ही सांगा ना, मी माझं भाषण करतोय, तुम्ही ऐकू नका. काय पॉइंट मग पुस्तकातलं वाचतोय. या यादीत सर्व पशूंच्या सह स्त्रीचा उल्लेख आहे. स्त्रीचे तोंड नित्य शुद्ध समजवायचे. मधूच्या मते नवरा स्वेच्छाचारी व दृष्ट असला तरी स्त्रीनी त्याची विचारपूर्वक सेवा केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, म्हणून अनेकदा स्त्रियांचा व शूद्रांचा एकत्र उल्लेख करतो. असे मनुचे अस्पृश्यांचे अपमान करणारे, अवहेलना करणारे खूप लिहिले आहे. आणि म्हणूनच या देशामध्ये मनुस्मृतीला कधीही मान्यता मिळाली नाही. अध्यक्ष महोदय, मी हे सगळे सांगण्याचं कारण आहे की मनु हा अत्यंत स्त्रीविरोधी होता. आणि आज आपल्या माहितीसाठी सांगतो गोगावले साहेब की दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लॉच्या कोर्समध्ये मनुस्मृती हा कायदा म्हणून शिकवावा असं विधेयक आलं होतं. आणि महोदय, माझी हरकत आहे की सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड हे सदनासमोर असत्य माहिती देत आहेत. माझ्याकडे ANIची न्यूज आहे. सन्माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब यांचं स्टेटमेंट आहे. ती बातमी म्हणून सर्व ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आणि मला हे माहिती होतं, काही लोक बामसेफने दिलेली पुस्तकं, माओवाद्याने दिलेली लेख आणि अर्बन नक्षल्यांकडनं घेतलेलं ट्रेनिंग याच्या आधारावर इथे स्टेटमेंट करतील. आणि सकाळीच या सगळ्या विषयातली माहिती मी घेतली. अध्यक्ष महोदय, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लॉ कोर्समधल्या डीनला डिपार्टमेंटमधल्या कोणीतरी पत्र लिहिलं किंवा ईमेल लिहिला किंवा कम्युनिकेशन केलं आणि त्यामध्ये एक सूचना केली. ती लॉ डिपार्टमेंटच्या डीनने तिथेच रिजेक्ट केली. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरने त्याची दखलही घेतली नाही. आणि तो केंद्र सरकार किंवा दिल्लीमध्ये किंवा राज्यात नाही, केंद्रात कुठेही त्याचा अभिषेक आणि उल्लेख असण्याचा संबंध नाही असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्टेटमेंट केलं, जे आता वर्तमानपत्रात आणि ANIला आलेलं आहे.
त्यामुळे अशा पद्धतीची असत्य माहिती या पटलावर ठेवू नये. आपण ती व्हेरीफाय करून ती काढावी. माझं विधान करण्याच्या आधी अतिउत्साही आमचे मित्र उठले आणि याच्यावर भाष्य केलं. माझं पुढचं विधान तर ऐका की मनुस्मृतीचा विचार होतो कायदा म्हणून बघण्यासाठी, हाच मुळात भारताचा अपमान आहे. तुम्ही नाकारला ते सत्य आहे, पण मुळात कायदा म्हणून त्याचा अभ्यास करा. कायदा मनूचा कायदा. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ताई, मी स्त्री हक्काच्या बाजूने आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांचा एकदम मोठा सेवक आहे. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं ना की त्याला तुम्ही नाकार दिला. अरे पण मुळात तो विचार आला ना. अरे वा 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 वा. म्हणजे तुमचे ते कोणते शिक्षण मंत्री सावंतवाडीचे कोणते ते अर्बन नक्सल आहेत का? नाही, तिथे अर्बन नक्सलच म्हणाले होते ना 4 श्लोक घेतो म्हणून. यांना मला यांच्यापासून संरक्षण द्या, यांना बाहेर घालवा. साहेब माझ्या घशाला त्रास आहे. सभागृहातले सगळेच चांगले आहेत. साहेब माझ्या घशाला त्रास आहे, थोडं पाणी पिऊ का? मला हे निदर्शनात मगाशी 10 मिनिटापूर्वी शेलार साहेबांनी भाषणात कोणी डिस्टर्ब आणू नका, जितेंद्र आव्हाडांचं भाषण उत्तम होणार आहे, जयंत पाटलांना वगैरे वगैरे बोलले ते. माझी विनंती आहे की एकदा, आता शेवटचा दिवस आहे ना, कुणाला काय बोलायचं ते बोलू दे. आणि ऐकायला त्रास होत असेल तर जरा फिरून जाऊन या, काय मतदान किती झाले बघा, पण एकदा त्यांचं मन मोकळं होऊ दे आणि आपण अडथळा करू नका. जयंत पाटील साहेब जे म्हणाले त्याच मनोवृत्तीचा आहे. पण काही चिट्या मला कोणाकडनं तरी आल्या आणि म्हटलं यांचं भाषण उत्तम होऊ नये म्हणून तुम्ही मध्ये मध्ये असे प्रश्न विचारा. तो मनुष्य कोण आहे मी तुम्हाला नंतर सांगेन. आवड साहेब घ्या. अध्यक्ष महोदय, या जगातला सर्वात स्त्रीविरोधी आणि वर्ण वर्चस्ववादाची भूमिका घेणारा जर सर्वात मोठा कोणी असेल तो मनू आहे. अध्यक्ष महोदय, हा मनू, हे वाक्य ऐका, हा मनू तुमच्या तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे असे भिडे नावाचे एक सद्गृहस्थ म्हणाले. ते भिडे अजून काय काय म्हणाले, सरकारने कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. अध्यक्ष महोदय, महिला व विशिष्ट समाजाविषयी घाणेरडी व बेताल वक्तव्य करणारे, अस्पृश्यता निवारण्यासाठी, जातीयता नष्ट करण्यासाठी काम करणाऱ्या समाज स्वातंत्र्याबाबत अवमानकारक वक्तव्य करण्याची भिडे यांची परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, वारंवार समाजविरोधी घटना विरोधी बेताल अवमानकारक वक्तव्य करून भिडे आजही मोकाट फिरत आहेत. याच्यावर सरकार काही करणार आहे की नाही? खाडे साहेब, तुम्ही त्या जिल्ह्यातले आहात, तुम्ही तरी याचा विचार करा. नाही, पण तुम्हाला ते ज्याच्याबद्दल बोलतात अध्यक्ष महोदय, तुम्ही त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. ते ज्या समाजाबद्दल बोलतात त्या समाजाचे प्रतिनिधी आहात तुम्ही. कपात कमीत आपल्याला आपल्या समाजाबद्दल तर प्रेम असलं पाहिजे, तर बहुजनांविरुद्ध बोलतात. त्यांचा जातीयवाद नेहमी वर्णवर्चस्ववादाकडे असतो. खाडेसाहेब, आपल्याला थोडी तरी बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आली पाहिजे. महिला पत्रकाराला आधी त्यांनी पटकन विचारलं, मी तुझ्याशी बोलीन पण तुझं कुंकू कुठे आहे सांग. 1, वांजोट्या बाईला स्त्रीत्व नसतं. 2, राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज 100% नपुंसक आहे आणि वांज आहे. 3, माझा शेतातला आंबा खाल्ल्यावर पोरं जन्माला येतात. 4, मुळात कोरोना हा रोगच नाही, कोरोनाने माणसं मरतात, ती जगण्याच्या लायकीची नसतात. हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असे वक्तव्य भिडेंनी केले होते. पण काही महिन्यानंतर याच भिडेंना कोरोना झाला. अध्यक्ष महोदय, महात्मा फुलेंबद्दल ते काय बोलले हे कधी कधी बोलावं असं पण वाटत नाही. पण ही सामाजिक अस्वस्थता पसरवणारी ही जी माणसं आहेत
त्यांना हे कसे पाठीशी घालतात याचं हे उदाहरण आहे. ते महात्मा फुले यांच्याबद्दल म्हणतात, महात्मा फुले बोलताना भिडे म्हणाले की इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकवण्याची देशात सुधारक नावाची जात पैदा केली. निवडक लोकांना सुपर सुधारकांच्या पदव्या देण्यात आले. तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात उत्तर प्रदेशमधील भारत प्रसाद मिश्रा, बंगालमधील राजाराम मोहन रॉय, तमिळनाडूमध्ये रामस्वामी नाईकर व महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले यांचं प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, हिंदूंनी साईबाबाला देवारत्न काढून टाकावे हे सांगणारे कोण? हे सांगणारे कोण? करोडो साईबाबांचे भक्त आजही शिर्डीच्या भूमीवर जात असतात आणि हा खुशाल म्हणतो की देवारत्न काढून फेकून द्या. या साईबाबाची काय लायकी आहे? अध्यक्ष महोदय, वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये हा कोण? हा कोण नवीन म्हणू आला? ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊच नये म्हणजे फक्त डिझायनर भिडे हे जे डिझाईन देतील तुम्हाला त्या डिझाईनचे कपडे घालून आधुनिक मनूच्या लेकींनी वडाची पूजा करावी हे माझं मत नाहीये ताई. हे मत आधुनिक काळातल्या मनूचं आहे, ज्याला तुम्ही गुरुजी म्हणता. अध्यक्ष महोदय, आपलं स्वातंत्र्य म्हणजे ज्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 1857चा संग्राम झाला, अनेक जण फासावर चढले, अनेक जणांची घरदारं उद्ध्वस्त झाली, त्याला काय म्हणतात? हे स्वातंत्र्य हाणग. अरे साहेब, हे स्वातंत्र्य हाणग आहे, दळबद्री आहे. हे स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्यामुळे त्यांना बोलायला मिळत आहे, हे स्वातंत्र्य नसते तर भिडेला कधीच फासावर लटकवला असता. अध्यक्ष मध्ये बेताल वक्तव्य कधीतरी या सरकारला कानी पडणारच की नाही? एखाद्या माणसाने उठून स्वातंत्र्याला बदनाम करावं, त्या स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करावं, आपलं स्वातंत्र्य हाणग आहे असं म्हणावं, हा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीचा अपमान आहे की नाही? आपण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूया, पण याच्याबद्दल थोडा तर विचार करा की एखादा माणूस उठतो आणि पूर्ण स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करतो, इतकाच का तो मोठा आहे? म्हणजे एखादा नाटकी माणूस किती नाटक करू शकतो? ते काय ते मी एरोनॉटिकल काय ॲस्ट्रोफिजिक्सचा इंजिनियर होतो आहे, फर्ग्युसन मध्ये शिकलो आहे, अशा पदव्याच नव्हत्या. अशा पदव्याच नव्हत्या भारतामध्ये. माणसाने खोटं बोलावं तर किती बोलावं महाराज अध्यक्ष महोदय. आणि अशा माणसाला महाराष्ट्र आपण डोक्यावर घेऊन फिरतोय. अहो, फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे, ही शिवरायांची भूमी आहे, हे विज्ञान युगाला फळणारी भूमी आहे. आणि त्या युगामध्ये आपण ह्या भिडेसारख्या किड्याला जन्म पेलतो, झेलतो. अध्यक्ष महोदय, सरकारने याच्याबद्दल काहीतरी गंभीर उपाययोजना करावी. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की या सरकारच्या मनात मनूबद्दल प्रेम आहे. कारण जो माणूस हे म्हणू शकतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा माझा मनू श्रेष्ठ आहे आणि तो तुमचा गुरुजी आहे, ह्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी काळं आहे. अजूनही मी सांगतो की तुमचे शिक्षण मंत्री, त्यांचं नाव काय, सावंतवाडीचे केसरकर यांनी सांगितलं आम्ही 4 चांगले श्लोक घेणार आहोत. नरहर कुरुंदकर म्हणतात की मनूच्या पुस्तकात काहीच चांगलं नाहीये. आता नरहर कुरुंदकर मोठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे का तुमचे केसरकर मोठे? एकदा तुम्हीच निर्णय घेऊन टाका. का केसरकरांनी अजून कुठेही म्हटलं नाही राणे साहेब की मी बोललोच नाही, मला हे मान्य नाही, मी असं काय मला पुस्तकात घेणार नाही, असं त्यांचं कुठेही वक्तव्य आलेलं नाही. अध्यक्ष महोदय, मी मगाच तर बोलत नव्हतो कारण माझ्याकडे चिठ्ठी आली नव्हती, पण आता चिठ्ठी आल्यामुळे मी बोललो.
अध्यक्ष महोदय, गांभीर्याचा विषय आहे. सन्मान्य सदस्यांना बोलू द्या. खरं तर केसरकर साहेब आले तर ते स्पष्ट करतील, उत्तरामध्येही स्पष्ट येईल. पण होतंय काय, याचं लाईव्ह चालू असल्यामुळे एक गैरसमज पसरतो. आणि अध्यक्ष महोदय, 4 श्लोक म्हणजे काय आणि त्यावेळेला चर्चा झाली म्हणजे काय, त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा मनुस्मृतीचा त्या विषयाशी संबंध नाही. मनुस्मृतीचा कुठलाही उल्लेख, कुठलाही बोध, कुठलाही श्लोक, कुठलाही पॅरा हा शाळेच्या पुस्तकात येणार नाही. चर्चा काय होती, मनाचे 4 श्लोक, जे मनाचे श्लोक जे आहेत ते 4 घ्यायचे की नाही चर्चा होती. ते बरोबर काही अर्बन नक्षल असे आहेत, हा कायदा त्यासाठी आला पाहिजे. त्यांनी बरोबर मनाचे श्लोक त्याला मनूचे श्लोक केलं. आणि मग अध्यक्ष महोदय आणि मंत्री महोदय येऊन सांगतील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी मागास सर बोलत नव्हतो. अध्यक्ष महोदय, कशाच्या आधारावर हे म्हणतात, काय पुरावा आहे यांच्याकडे? मी स्टेटमेंट केलेलं सांगतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तुम्ही व्हेरीफाय करा. तोपर्यंत याच्या प्रदर्शनावर बंदी घाला, किंवा मनुस्मृतीच्या विषयातल्या. मी म्हणत असेल चुकी तर मी माफी मागेन सभागृहासमोर. मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतले श्लोक काही गल्लत करायची, फेक नरेटिव्हची अशी फॅक्टरी उघडली आहे. तर माझ्याकडे पण पेपर आहे, बाबासाहेबांनी नेहरूंबद्दल, गांधींबद्दल काय म्हटलं, वाचू का? अध्यक्ष महोदय, आम्ही नाही वाचलं. म्हटलं वाचा तुम्ही बोलताय त्याच्यावर आपल्याला उत्तर द्यायच्या वेळेला आपण देऊ. पण मुद्दामून अस्वस्थता निर्माण करायची, हे वारंवार जे सांगितलं जातं ना अध्यक्ष महोदय, मला त्यांच्या भाषणात अडचण आणायची गरज नाही. मग कोणीतरी बाबासाहेबांचा फोटो असा टाराटारा फाडायचा, ते अस्वस्थता निर्माण करणार नाही. ते अस्वस्थता निर्माण करणार नाही. संविधानाबद्दल बोलायचं आणि संविधान निर्मात्याचे फोटो हे फाडले असं करायचं अध्यक्ष महोदय, मग ते अस्वस्थता करणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, संपूर्ण माहिती येईपर्यंत तुम्ही याचं प्रदर्शन थांबवा, नाही तर सत्य माहिती येईपर्यंत यांना बसवा, दुसऱ्याला बोलू द्या. नाही, कन्क्लूड करू दे त्यांना. अध्यक्ष महोदय, बरं झालं माझ्या मित्रांनी हा विषय काढला. माझ्या हातनं फोटो फाडला, अर्धा फोटो फाडला गेला. मी तिथनं त्या क्षणी माफी मागली, त्या क्षणी. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर 12 तासात त्याच्यानंतर मी माफी मागितली त्या क्षणी. पण त्याच्यानंतर अख्ख्या दलित समाजाने हे स्पष्टपणाने सांगितलं की जितेंद्र आव्हाडांकडनं चूक झाली असेल, पण ते असं करू शकत नाहीत. हा विचारसरणीचा भाग आहे. विचारसरणी समजते लोकांना. तुमची विचारसरणी काय आहे मनूची आणि आमची विचारसरणी काय आहे हे स्पष्ट आहे. अध्यक्ष महोदय, ह्या मनूबद्दल बोलताना मी एवढंच सांगतो की ह्यांच्या मनातला जो वाद आहे, वर्ण वर्चस्ववादाचा वाद आहे, अध्यक्ष महोदय, त्याचे परिणाम काय होतात? अध्यक्ष महोदय, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची फॉरेनची स्कॉलरशिप माहितीसाठी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हुशारी ओळखून बहुसम समाजातले 2 महत्वाचे नेते त्यावेळेसचे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी व्यक्तिगतरित्या आपल्या आंबेडकर साहेबांची भेट घेतली. त्यांच्या BITच्या चाळीत गेले, ते जिथे राहत होते BIT चाळीत तिथे गेले. 2 मजले चढून गेले शाहू महाराज. ओळखीचे नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर चर्चा केली. सयाजीराव गायकवाडांनी माणसं पाठवली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठात जाण्याची संपूर्ण आर्थिक ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे या दोघांनी उभी केली. हा सामाजिक उपक्रम महाराष्ट्रात चालावा म्हणून काही वर्षांपूर्वी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन शिकवण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. त्याच्यात काही उदात्त हेतू होता. ज्या वर्गाला आम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं, ज्या वर्गाला आम्ही कुठल्याही मुख्य प्रवाहात येऊच दिलं नाही, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राने निर्णय घेतला की आपण ह्यांना आरक्षण तर दिलंच पाहिजे,
पण त्याचबरोबर आर्थिक ताकद पण दिली पाहिजे. पैशाशिवाय काय जमतं अध्यक्ष? एका विशिष्ट समाजाचा पगडा विक्षणावर असताना, बाकीचे सगळे वंचित राहिलेले असताना अध्यक्ष बोलतोय हा निर्णय फार क्रांतिकारक होता. आज मी इथे बोलतोय, मी दुसरी पिढी शिकलेला. माझ्या आजोबाला वाचता पण नाही येत, लिहिता पण येत नव्हतं आणि सही करता येत नव्हतं. अशा परिस्थितीतनं जेव्हा हा समाज जात असतो, हा जो एव्होल्युशन आहे, हा जो रेव्होल्युशन आहे, त्याच्या मागे काहीतरी बौद्धिक भूमिका असते, काहीतरी विचार असतात. अध्यक्ष महोदय, 50% 75% मार्क नेले. 50 लाख देत होते, ते 30 लाखावर आणले. उपहारगृह आणि निवासी याची फी भरली जात होती, ती रद्द करण्यात आली. अध्यक्ष महोदय, पोराला विमानात बसवायचं, फॉरेनला पाठवायचं, ऑक्सफर्डमध्ये ऍडमिशन घ्यायची, पण ऑक्सफर्डची फीच 50 लाख रुपये. पैसे आणायचे कुठून? तुम्ही हॉस्टेलचे पैसे दिले नाही तर पोरांनी काय रस्त्यावर झोपायचं? याला काय म्हणायचं? अध्यक्ष महोदय, गेले 3 वर्ष ओबीसी, बीसी, एससी, एसटी या कुठल्याही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत. अध्यक्ष महोदय, आमचा हाच आक्षेप आहे की ज्यांना शिक्षणाची गरज आहे, या समाज व्यवस्थेमध्ये जे वंचित राहिलेत, जे शिक्षणापासून वंचित राहिलेत, ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण आलं, ते आरक्षण हळूहळू आपण काढून घेताय. अध्यक्ष महोदय, खाडेसाहेब, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल आलं, आपल्या कोणाच्याही लक्षात आलं नाही. त्याच्यात ना रिझर्वेशन आहे, ना फी मध्ये सवलत आहे, ना गव्हर्नमेंट फी साठी मदत करू शकते. अध्यक्ष महोदय, पॉवर्टी लाईनच्या खाली जगणारा समाज कुठला? तर 2च समाज आहेत, एक दलित आणि एक मुसलमान. आणि दोघांनाही कुठलीही सवलत देण्याचे सरकार नकारार्थी भूमिका घेतं. अध्यक्ष महोदय, ते विद्यार्थी चालत आले, ते सगळे ओबीसी, एससी, एसटी सगळे विद्यार्थी चालत आले. त्यांची पीएचडीची फॉलोशिप बंद केली. फेलोशिप म्हणजे अत्यंत बुद्धिमान असे लोक जे पीएचडी करतायत त्यांना फेलोशिप दिली जाते, ते फेलोशिपीचे पैसेही आपण द्यायला तयार नाही. म्हणजे बहुजनांना शिक्षणाच्या प्रक्रियेतनं बाहेरच काढून टाकायचा हा जणू काही निर्णयच सरकारने घेऊन ठेवलाय. अध्यक्ष मोदी, ठीक आहे, सगळ्या योजना ठीक आहेत, सगळ्या योजना मान्य आहेत, पण आमच्या समाजाला तुम्ही शिक्षणापासून का वंचित ठेवतात? आमच्या पोरांनी बाळांनी शिकूच नाही असं तुम्हाला का वाटतंय? त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी का तुम्ही मागे पडताय? आमची पोरं शिकली, मोठी झाली तर या समाज व्यवस्थेला हातभार लागेल, ह्या महाराष्ट्राचा आणि या देशाचा विकास होईल, हे स्वप्न बघूनच आमची पोरं शिकायला लागली. नागव्या आई बापांचा इतिहास ऐकून तरुण पोरं कंटाळली आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला, ज्या पद्धतीने त्यांना पाणवठ्यापासून लांब ठेवण्यात आलं, ज्या पद्धतीने त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं गेलं, अध्यक्ष महोदय, तेच परत येत आहे की काय दुःख आमच्या वाटेला, असं आम्हाला वाटायला लागलंय. अध्यक्ष महोदय, बाकी सगळा करा अध्यक्ष महोदय, पण आमच्या पोरांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणू नका, एवढी विनम्र विनंती मी या शासनाला करतो. अध्यक्ष महोदय, आरटी गरिबांच्या पोरांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं म्हणून एक राईट टू एज्युकेशनला चांगला आपण सुरुवात केली होती आणि चांगली त्याला म्हणजे पुढेही चाल चांगली मिळाली होती. गरीब पोरं शाळेत जात आहेत, गरिबांच्या घरातल्या पोरांना चांगल्या शाळेत शिक्षण नाही मिळत. आता नवीन महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि त्यातनं आता ते काय एकत्रीकरण वगैरे करून पोरांनी 10-10 किलोमीटर चालून शाळेत जायचे, हे दिवस आता संपले. अध्यक्ष महोदय, म्हणजे ग्रामीण विभागातली पोरं काही वर्षांनी अशिक्षितच राहतील अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे.
अध्यक्ष महोदय, तुम्ही आरटीआय का बंद केलं? गरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळत होतं, हे तुमच्या डोळ्याला बघवलं नाही? पैसा 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 पैसा. निवडणुकीच्या मध्ये सामोरे जाताना तुम्ही करोडो रुपयाची उधळण करतात. 95 करोड काय कोटी करोड काहीतरी करोडच चालत असतं आजकाल. त्या पुरवणं या मागण्या आणतात. अध्यक्ष महोदय, त्यातल्या काही कोटी जर तुम्ही आरटीला दिलं असतं तर 4 गरीब घरातली पोरं शिकली असती ना. पण तुम्ही ते आरटीआयच नेमकं बंद करून टाकलं. कशी शिकणार गरीबाच्या घरातली पोरं? थोडा तर माणुसकीचा धर्म पाळा अध्यक्ष महोदय, थोडा तर धर्म पाळा. झोपडपट्टीतल्या पोरांनी शिकू नये, झोपडपट्टीतल्या पोरांना एक चांगलं आयुष्य जगता येऊ नये, अशी तुमची भूमिका असेल तर तसं सांगा. अध्यक्ष महोदय, जात पडताळणी समिती, मला माहित नाही सामाजिक मंत्री कोण आहेत तुम्ही? सामाजिक अध्यक्ष महोदय, जात पडताळणी समिती, आता तुम्हाला समजा VJNT जात समिती आहे, VJNT जात समिती आहे, त्याच्यात तुम्ही कोणाला घ्याल? त्याच जातीतल्या लोकांना की ज्यांचा त्या जातीची भाषा समजते, त्या जातीची संस्कृती माहिती आहे, त्या जातीची चालीरीती माहिती आहे, ज्याच्यात तुम्ही सर्टिफिकेट देता, तुम्ही भलत्यांनाच टाकून ठेवता समिती. आता बंजारा समाजाची भाषा ही गोरमाटी आहे. जेव्हा एखादा माणूस कास्ट सर्टिफिकेट मागायला जातो आणि तो गोरमाटी भाषेत बोलला तर या समोरच्यांना काय समजणार आहे? आणि ते करणार इश्यू सर्टिफिकेट बंजारा समाजाला, आणि मग त्याच्यातनं खेडेकर जन्माला येते. जेव्हा व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप येतो, जेव्हा व्यवस्थेमध्ये नको ते घुसतात, तेव्हा पूजा खेडेकर सारखी बाई जन्माला येते. अध्यक्ष महोदय, पूजा खेडेकरचं उदाहरण घेऊया, कारण का ती महाराष्ट्रातली आहे, तर ते UPSC बद्दल बोलण्याचं काही कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, कुठे चालला हा समाज? अंधत्वाचं सर्टिफिकेट खोटं, जातीचं सर्टिफिकेट खोटं, सगळं खोटं, आणि पुण्यामध्ये IAS ऑफिसर म्हणून येते. म्हणजे आजपर्यंत UPSC एक्झाम, म्हणजे ज्या राम प्रधानांनी ईशान्य भारतातले सगळे तोडगे काढले, सगळ्या राज्यांमधली अस्वस्थता थांबवली, ते राम प्रधान महाराष्ट्राचे होते, IAS ऑफिसर होते, कॅबिनेट सेक्रेटरी होते, सेंट्रलला कॅबिनेट सेक्रेटरी होते. जेवढे करार आहेत ईशान्य भारतातले, तेवढे सगळे करार राम प्रधानांनी केले होते. त्या राम प्रधानांच्या लाईनीत तुम्ही खेडेकरला आणून बसवलीत? तुम्ही नाही. ह्याच्यात कोणाचा हा असा म्हणजे हात आहे ते आता सगळं उडोई, त्याच्यावर माझी काय बोल. पण खाडे साहेब, महाराष्ट्राच्या परीक्षांची काय हालत आहे? 2-2 वर्ष परीक्षा होत नाहीयेत. आपल्या गावाकडची अनेक पोरं पुण्यामध्ये येऊन राहतात. MPSC हे त्यांचं स्वप्न असतं, ते स्वप्न पूर्णत्वाला जातच नाही. परीक्षा होत नाहीत, परीक्षा घेतल्या तर रिझल्ट लागत नाहीत, रिझल्ट लागले तर नोकऱ्यांचे दरवाजे उघडत नाहीत. काय करताय तुम्ही पोरांच्या आयुष्याचे हाल? त्यांच्या पक्षातलं घ्यावं लागेल ना. सगळ्या इन्स्टिट्यूशन्स विरुद्ध एक नाराजीचा स्वर तरुणांमध्ये तयार होतोय, आणि तो या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचा नाही. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होणे ही जी विरोधाभास आहे, हा महाराष्ट्राच्या विकासाशी, महाराष्ट्राच्या एकंदर समाज रचनेला धोकादायक ठरणार आहे. याच्यावर तर गांभीर्याने विचार व्हायला हवा. MPSC चे पेपर फुटतात, धाडकन परीक्षा रद्द होते. गोगवले साहेब,
एखाद्या गरिबाच्या घरात जन्मलेला पोर पुण्यात येऊन राहतो, 5,000 रुपये त्याचा बाप कसा तरी त्याला पुण्यात पाठवतो, त्याच्यावर त्याचं हॉस्टेल चालतं, त्याच्यावर त्याचं जेवण चालतं, त्याच्यावर त्याची लायब्ररी चालते, आणि शेवटी वर्षभरानंतर परीक्षा कॅन्सल झाली की तो पोरगा अक्षरशः डोळ्यात अश्रू आणतो, कारण का त्याला त्याचं वाईट वाटत नसतं. तर माझ्या आई बापाने केलेले कष्ट वाया गेले, आता मी काय करू, कोणाकडे बघू, या भावनेनं तो उदास होऊन जीवन जगायला लागतो. ही पोरींमधली वाढती उदासीनता ही महाराष्ट्राच्या हिताची नाही बघू. आपण पक्षाभिनिवेश बाजूला ठेवूया. तो पोरगा काय शिवसैनिक नाही आणि तो पोरगा काय राष्ट्रवादी पक्षातला नाही. पण कोरे साहेब खरं सांगावं, कोरे साहेब कोल्हापूरची पोरं किती MPSC ला बसतात ना. 2 एकर शेत, म्हणजे 2 एकर शेत असलेलाचा पोरगा ग्रॅज्युएट झालं की काय विचार करतो, आईबाबांच्या संसाराला हात लावायचा असेल तर स्पर्धा परीक्षा देऊया. आज लाखो विद्यार्थी पुण्यात राहतात, त्यांची आर्थिक अवस्था पुण्यात ठेवण्यासारखी आहे का? कधी आपण कोणीच हा विचार केला नाही की तिथे हॉस्टेल बांधूया, ट्युशन क्लासेस काढूया आणि या पोरांना अर्थसहाय्य देऊन मोठं करूया. आपण कोणीच विचार केला नाही. मी कोणाला दोष देऊ इच्छित नाही, पण ह्या परिस्थितीचा विचार झाला पाहिजे. मागच्या 3 वर्षांपासून MPSCची जेवढी आंदोलनं महाराष्ट्रात झाली ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. शिकलेली पोरं व्यवस्थेविरुद्ध येतात ही कुठेतरी क्रांतीची पहिली नांदी असते. एखादी राज्य व्यवस्था असते जी ते आंदोलन चिरडून टाकते. त्याचं महत्वाचं उदाहरण टायनामेन स्क्वेअरमध्ये चायनामध्ये झालेलं आंदोलन. विद्यार्थी आंदोलनाला बाहेर आले आणि चायनीज जे होते सत्तेमध्ये त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना गोळ्या मारून टाकल्या. पण जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थी आंदोलनाला बाहेर पडले तेव्हा तेव्हा त्याचे सत्ता बदलून मोकळे झाले. हा या जगात, हे मी स्वतः नाही बोलत आहे, या जगातल्या कुठल्याही त्याचं रिव्होल्युशन झालंय, पर्शियन रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन, फ्रान्सचं रिव्होल्युशन, तिथे कुठेही बघा तुम्हाला विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात दिसतो. सळसळतं रक्त असतं, अनुभव कमी असतो, पण लढण्याची जिद्द असते. ती लढण्याच्या जिद्दीला जर आपण व्यवस्थित रस्ता दिला नाही तर त्याचा स्फोट होतो. महाराष्ट्रात आता स्फोट होण्याची सोय तुम्ही करून ठेवली आहे. पेपर फुटीचे प्रकार नाही, यांच्या दृष्टीने नाही विषय, कारण काही त्या वरचे आहेत ना. पेपर फुटीमुळे नुकसान झालं, जिंचं नुकसान होणार आहे त्या विद्यार्थ्यांचा विचार करायला का नको, कोरे साहेब एकदा तुम्हीच चर्चा करून घ्या. कारण का सांगली, सातारा, कोल्हापूर याच भागातली जास्त पोरं इथे येतात, मराठवाड्यातली पोरं. हे सगळ्यांचं केंद्रस्थान शिकण्याचं हे पुणे आहे, आणि म्हणून ते एकत्र येऊन लाखाचा मोर्चा काढतात आणि रस्ता बंद करून टाकतात. हा का माझ्या फायद्याचा प्रश्न नाही आहे, हा गरीब घरात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि त्याच्याबद्दल जर आपल्याला टिंगलटवाळी करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांबद्दल आपल्याला किती प्रेम आहे हेही दिसतंय. एवढं गांभीर्याने बोलत असताना ते गरीब आहेत म्हणून त्यांची टिंगलटिवाळी आपण करणार असाल तर हात जोडून तुम्हाला नमस्कारच केला पाहिजे. दुसरं काय करू शकतो आम्ही? अध्यक्ष महोदय, मी आता डिस्टर्ब होत नाही. तो जितेंद्र आव्हाड मेला, आता डिस्टर्ब होत नाही. काय फरक पडत नाही आता आपल्याला. अध्यक्ष महोदय, आपल्या जातीतली भांडणं त्याच्यावर उपाय काय? वर्षानुवर्ष आपण हाच खेळ खेळणार आहोत. जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स मध्ये नाहीत, त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स मध्ये नसलेल्या गोष्टी आपण इथे लावून देतो आणि सांगतो गुळ लावलाय, काय दिसत नाही. अध्यक्ष महोदय, हे गुळ लावण्याची कामं बंद करा. हे गुळ लावण्याची कामं बंद करा. आमचं साधं मागणं आहे. अध्यक्ष महोदय, आमचं साधं मागणं आहे. अध्यक्ष महोदय,
आता त्यांना समजत नाही ना, ते आता काय सांगायचं, दुसऱ्याच्या संगतीत जाऊन मांडीवर बसलेत, त्यांना आता भलतेच जवळचे वाटायला लागलेत, त्याच्यामुळे शिरसाटांमध्ये परिणाम झालाय. अध्यक्ष महोदय, आमचा एकमेव मुद्दा आहे जातीनिहाय जनगणना. त्याला तुम्ही का घाबरता हो? झाली नाही, बिहारनी करून दाखवली ना. 85% समाज हा बहुजन आहे हे सांगण्याची हिंमत बिहारनी दाखवली ना. ही जाती धर्मामधली भांडणं मिटवायची असतील तर अध्यक्ष महोदय, सरकारने जातीनिहाय जनगणनेचा विचार केलाच पाहिजे. आमचे नाना पटोले बाहेर गेलेत, ते अध्यक्ष असताना एकमताने निर्णय झालाय जातीय जनगणनेचा, तो अंमलात आणा. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी, असं म्हटलं जातं. आमचं तेच म्हणणं आहे की ज्याची जितकी लोकसंख्या आहे त्यांना त्याला तितके अधिकार. भांडणच होणार नाही. ही भांडणं व्हावीत आपण म्हणून त्याच्यापासून लांब पळतो आहोत. ही अशीच पेटत राहावी म्हणजे गरीब गरीब होत जाईल आणि श्रीमंत श्रीमंत होत जाईल. 85% मालमत्ता या देशातल्या 15% लोकांच्या हातात आहे. हे जे डिस्क्रिमिनेशन आहे, हा जो भेदभाव आहे, तो असाच वाढत गेला. शिरसाट साहेब, तुम्ही पण त्याच समाजातले आहात, तर आपल्या समाजाचं काही खरं नाही. कारण का शिक्षणाच्या बाबतीत अजूनही सर्वात मागासलेला समाज कुठला आहे? तो दलित आहे. आणि त्यांच्याबद्दल जर आपल्याला आपलं रूर भरून येत नसेल तर शिरसाट साहेब, आपण आपल्या धर्माशी, आपल्या समाजाशी, आपल्या जातीशी द्रोह करतो, हे लक्षात ठेवा. मी कुठनं बोलतोय हे महत्वाचं नाहीये इथे. मी काय बोलतोय हे लक्षात घ्या. समाज तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय. तोही तुमच्याकडनं अपेक्षा करत नाहीये की जितेंद्र आव्हाडांची टिंगल करत ते कसे उभे आहेत हे बघा. ते तुमच्याकडनं अपेक्षा करतायत जितेंद्र आव्हाड जे बोलतोय ते शिरसाट साहेब जे मुख्यमंत्र्यांचे खास आहेत त्यांच्या कानापर्यंत पोहोचवणार का, ही अपेक्षा करतायत. तेव्हा शिरसाट साहेब, तुमचं हसणं, तुमचं मला टुमणे मारणं, हे जे बाहेर जात आहे ते तुमच्या इमेजला काय आजकाल हे बघा, गमतीने घेऊ नका. एकदा इमेज खराब झाली की त्याच्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करावे लागतात. मुळामध्ये सभागृहामध्ये मी त्यांची कुठेही टिंगल टावळकी केलेली नाही. त्यांना फक्त सभागृहाचा डेकोरम, कारण ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत. राहिला प्रश्न समाजाचा, कोणी कसा सर्वे केला त्याच्यावर उत्तर सीएम देतील. परंतु एक सांगतो, हे सर्व जे काही निघतं ना, जेव्हा अंगलट यायचा प्रकार येतो, आपल्या अंगावर काहीतरी येतंय, मग त्या टायमाला सर्व समाजाचं नाव घेऊन कसं भाषण करता येईल, ही जी काही प्रॅक्टिस आहे ना, ही प्रॅक्टिस सभागृहाने अनेक वर्ष पाहिलेली. म्हणून त्यांना मी एक विनंती करणार आहात की मला माझा समाज काय, तुमचा समाज काय, किंवा प्रत्येकाच्या समाजाचं असलेलं आजचं स्ट्रक्चर काय, हे प्रत्येकाला जाणीव आहे. प्रश्न असा आहे की आज आपण त्यांना काय देऊ शकतो आणि त्यासाठी सपोर्ट करणारे किती लोक आपल्या पाठीशी उभे आहेत, हे चाचपणं हे काम आहे. म्हणून बाहेर काही बोलायचं, आतमध्ये काही बोलायचं, आणि समाजामध्ये जे काही भांडणं लावायचा प्रकार सुरू आहे तो थांबवण्यासाठी आपण जी काही बैठका घेतो, या बैठकीला अनुपस्थित राहणं आणि भाषण करणं आणि त्याच्यावर बोलणं आणि आम्ही समाजाचे खऱ्या अर्थानं पाईक आहोत हे दाखवण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न आहे, हे समाज सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतोय. म्हणून तुम्ही बोलताना किंवा एखाद्या समाजाचा साईड घेत असताना स्पष्टपणे आपली भूमिका मांडली पाहिजे. आणि ही भूमिका मांडताना ती दुपट्टी नसावी, हे आमचा प्रयत्न आहे. दुपट्टी नसावी, जे काही असेल स्पष्टपणे जे समाजाला द्यायची भाषा करतायत. एक आहे हे कुणबीचे जे काही सर्टिफिकेट द्यायचं काम गेल्या 40 वर्षात कोणी करू शकलं नाही, ते या सरकारने केलं, हे मान्य करावं लागेल. आणि त्याचा तुम्ही साधं अभिनंदन सुद्धा करत नाही, हे खरं दुर्दैव आहे.
म्हणून कृपया भाषणामध्ये आवाड साहेब, टोमणे आवाड मारण्यापेक्षा साहेब, आपण- वस्तुस्थितीवर बोला. वस्तुस्थिती आवाड साहेब कन्क्लूड करा. आवाड साहेब. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढाच आहे. मला अशी अपेक्षा आहे, जातीपातीचा प्रश्न नाही, प्रश्न इथल्या गरिबीचा आहे. जर गरिबांना न्याय मिळत नसेल आणि तो जर मी विधानसभेत मांडू शकत नसेल तर मी विधानसभेत आलोय कशाला? अध्यक्ष महोदय, एक तर पहिल्यांदा या दोन महिन्यामध्ये मला बोलायची संधी मिळाली आणि तर त्याचा वापर मी करू शकलो नाही तर माझ्यासारखा मूर्ख मीच. अध्यक्ष महोदय, मी जातीय न्याय जनगणनेवर कन्क्लूड करा. 45 मिनिट झाले साहेब. अजून बोलणारी संख्या विरोधी भरपूर पक्ष आहे. नेत्याचा पहिला माणूस बोलतोय, विरोधी पक्षाचा पहिला माणूस बोलतोय. आता तुम्ही यादी मला पण खूप थांबवलं मोठी आहे. लागले तर करत व्हायचा. यादी ऐकू अजून खूप मोठी. 5 मिनिटं अजून काय जास्त होईल. ते गेले का आमचे मित्र शिलार बाहेर? अध्यक्ष महोदय, हे घ्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार NCERT राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात आराखडा जाहीर केला. त्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम या नावाखाली भगवद्गीता व मनाचे श्लोक मधील श्लोक समाविष्ट करण्यात आले. पण त्यामध्ये मनुस्मृतीचाही काही श्लोकांचा समावेश करण्यात येईल असे सांगण्यात आले. यात गांभीर्याची गोष्ट आहे की हे प्रकरण राज्यातल्या मंत्र्यांना माहितीच नाही असं वक्तव्य करण्यात आलं. राज्याच्या मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना शिक्षण खात्यातील एवढ्या मोठ्या निर्णयाची माहिती नसावी हे या राज्याचं दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण मंत्र्यांनी काही चांगले श्लोक घ्यायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. काय हरकत आहे? ज्या मनुस्मृतीमुळे बहुजनांच्या अनेक पिढ्यांचं वाटोळं झालं त्या मनुस्मृतीतले चांगले श्लोक घ्यायला काय हरकत आहे असं म्हणणं हे महाराष्ट्राला शोभणं आहे? त्या डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली ती काय मस्करी होती? अख्ख्या मनुस्मृतीचा श्लोक आणि श्लोकाचा अभ्यास करून वर्णवर्चस्ववादाचा जन्मदाता मनू आहे. स्त्री ही दास्य आहे, स्त्री ही दासीच राहिली पाहिजे असा मनू श्रेष्ठ होऊ शकतो आणि त्याचा श्लोक हा अभ्यासक्रमात होऊ शकतो. हे ज्या त्यांचं ऑफिशियल पत्रक ते इथे सांगत होते ना, ते बोललेच नाहीत. हे ज्या पत्रक, मी खोटं बोलत नाहीये, फक्त तळमळीने बोलतोय. कारण का जी व्यवस्था पसरलेली दिसते त्याच्यातनं विद्यार्थ्यांना शिक्षणच मिळणार नाही. शिरसाट साहेब, तुम्ही सगळ्या शाळांना एकत्र करतात, तुमच्या गावापासून शाळा किती लांब आहेत याचा तुम्हीच विचार करा. मला काही म्हणायचं नाहीये. माझी पोरगी आता एकटीच होती लंडनमध्ये. पण अध्यक्ष महोदय, आपल्या पोरांचा विचार करू नका. तुमची पोरं चांगली आता त्या तुमच्या 72 मजल्याच्या फ्लॅटमध्ये राहतील. पण जो पोरगा तुमच्या गावात राहतो त्याला जर उद्या 8 किलोमीटर चालावं लागलं तर तुमच्या मनाला पटेल. कारण का तुमच्याही गरिबीतनं तुम्ही इथपर्यंत आलात याचा मला अभिमान आहे. हा विचार तुम्ही करावा, आपण करावा, ह्या मताचा मी आहे म्हणून हे बोलतोय. मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नव्हतं. तुम्ही जर मला उभ्या राहण्यावर बोलला असतं तुमचा विचारही केला नसता मी. पण अध्यक्ष महोदय, हे सगळं घडत असताना मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय काही झोपडपट्ट्या पाडल्या गेल्या. आवाड साहेब 50 मिनिट झाले. थोडं कन्क्लूड केलं तर 1 तास घेणार. विरोधी पक्षाचा पहिला माणूस आहे ते 1 तास घेणार. बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये 1998 साली परिपत्रक निघालं. नलिनाक्षण नावाचे सेक्रेटरी होते की पावसाळ्यात एकही झोपडी पाडू नका. ती अधिकृत असू दे, अनधिकृत असू दे, कारण कुठलंही असू दे. पण अध्यक्ष महोदय, हे पहिलं वर्ष होतं. अध्यक्ष महोदय ऐकाल, ते तर ऐकायला कोण नाही, तुम्ही तर ऐका. अध्यक्ष महोदय, खेडानगर मधल्या 400 झोपड्या पाडण्यात आल्या. अध्यक्ष महोदय, सगळे दलित आणि मुसलमान होते. 400 झोपड्या ऐन पावसाळ्यात पाडण्यात आल्या खेडानगर. शासनाने त्याची चौकशी करावी. येलो अलर्ट असताना
म्हणजे जबरदस्त पाऊस पडेल असा अलर्ट असताना हे सगळे शासनाचे GR पायदळी तुडवत गरिबांना रस्त्यावर आणले. ते भीमनगरचं तर उदाहरण सांगूनच झालं. 4 जून पोलिसांच्या संरक्षणाखाली 800 झोपड्या तोडण्यात आल्या. आणि कोणी सांगितलं? तर ह्युमन राईट्स कमिशन. त्या ह्युमन राईट्स कमिशनला हे माहित नाही की हे या सरकारचं म्हणजे जे शिंदे साहेबांनी 2021 साली त्याची पुनर्स्थापना केली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. शिरसाट साहेब जे 1998 साली नलिनाक्षण यांनी काढलेलं सर्क्युलर होतं त्याच्यावरती परत एकदा शिक्कामोर्तब केला. कोणी? तर गरिबाच्या घरात जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि झोपड्या तोडल्या जात आहेत. हाजी मलंग, तुमचा राग काय हाजी मलंगला मला माहित नाही, त्याच्यावरती मला बोलायचं नाही. पण तिथल्याही लाईनीत झोपड्या तोडण्यात आल्या आणि त्या लोकांना बेघर करण्यात आलं. म्हणजे गरीब 70 ने काही सालो का इतिहास आहे. आणि ती जमीन एका ब्राह्मणाची हिंदूची आहे आणि तो अधिकाराने सांगतो की हे त्यांचं स्थान आहे, त्याच्याबद्दल त्याच्यात जाऊया नको. पण तुम्ही मला शिरसाट साहेब सांगावं, तुम्ही धारावीत जा, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जा, साठे नगरमध्ये जा, कोण भेटतील हो तुम्हाला तिथे? कोण भेटतील? मग त्यांच्या जर झोपड्या पावसाळ्यात पाडल्या गेल्या तर तुमच्यातला माणूस जिवंत होणार नाही? तुम्ही माझ्या बरोबर मुख्यमंत्र्यांकडे येणार नाही भांडायला? एकदा सांगा हो की नाही. प्रश्न 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 तुमचा आणि माझा नाहीये. हा, मग त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आव्हान करतोय की तुम्हाला जर त्याची कळवळा नसेल तर कोणाला असला पाहिजे? त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीये मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आपण दोघं तिघं मिळून जाऊया की झोपड्या तोडणं बंद करा पावसाळ्याच्या. अध्यक्ष महोदय, परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. आपण जर हे असे वागणार असू, अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना समाजामधली अस्वस्थता कायम ठेवायची आणि भ्रष्टाचाराचे दरवाजे उघडून ठेवायचे. शिरसाट साहेब, ह्या तुमचा काही संबंध नाही, पण जरा ऐका भ्रष्टाचार काय लेवलला चालू आहे. मौजे पवई कुर्ला येथे सर्वे क्रमांक 19 पैकी भू क्रमांक 2 क्षेत्र 37,000 म्हणजे जवळजवळ 10 एकरची जमीन ही ULCच्या कायद्याखाली अधिग्रहित केली होती. सदर जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यानुसार पुनर्वसन योजना राबवण्याकरते किती अधिमूल्य घ्यावं हे अजून काही ठरलेलं नाही. कलम 20 अन्वये सूट देण्यात आलेल्या जमिनीवर अधिसूचित झोपडपट्टी असल्यास अशा क्षेत्राचा विकास करताना वार्षिक बाजार मूल्य तरतक्त्यातील दराचे 5% किंमत आकारण्याचं धोरण मंत्रिमंडळाने 2018 साली ठरवलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने कोणताही शासन निर्णय अथवा अधिसूचनेत पालना पारत केली नाही. अधिकृत सूचना नसताना शासनाची, साहेब 1 मिनिट, महत्वाच्या विषयावर बोलतोय आणि मी विरोधी पक्षाचा पहिला आमदार बोलतोय. सदर जमिनीस 5% किंमत आकारून विकासासाठी उपलब्ध करून दिली ही बाब बेकायदेशीर आहे, असं करताच येत नाही. तसेच या जमिनीच्या संदर्भातील उच्च न्यायालय रिट याचिका क्रमांक 488 2008 दाखल असून याचिकेमध्ये 25/6 अध्यक्ष महोदय 25/6/2008 रोजी स्थगिती आदेश पारित केलेला असताना समिती 2008 साली स्थगिती आदेश आहे, तरी शासनाने ही जमीन मुक्त केली. या जमिनीचे मूल्य हे कमीत कमी 3,000 कोटी रुपये आहे. या जमिनीचं मूल्य, 1 मिनिट, या जमिनीचं मूल्य जे मी सांगितलं ना 3,000 कोटी रुपये आहे. आणि त्यांचा अधिकार नसताना, कलेक्टर ऑफिसचा कुठलाही अधिकार नसताना, हायकोर्टाचा त्याच्यावर स्थगिती आदेश असताना ही जमीन मुक्त करून बिल्डरच्या घशात घालण्यात आली. एकीकडे सामाजिक अस्वस्थता ठेवायची, एकीकडे पवईला भीमनगर पडत असताना बघत बसायचं,
आणि अशा जमिनी शासनाने आपल्या मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कोणाच्या तरी घशात घालायच्या, हे काही योग्य नाही. अध्यक्ष महोदय, शेवटची 5 मिनिटं. इंडियन फार्मर्स कंपनीने 1 तास होते 5च मिनिटं. इंडियन फार्मर्स कंपनीने येथील 100 घ्या आवाड साहेब बोला. शेवटचा मुद्दा. इंडियन फार्मर्स कंपनी येथील 114 एकर जमिनीचा शर्तभंग केला. शर्तभंगामुळे जिल्हाधिकारी यांनी सदर जमीन ही सरकार जमा करून घेतली. परंतु महसूल मंत्र्यांनी, अध्यक्ष महोदय ऐका आणि मंत्री महोदय ऐका, परंतु महसूल मंत्र्यांनी त्यांच्याकडे फेल तपासणी प्रकरणात कंपनीवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता, अधिमूल्य न करता सदर जमीन कंपनीला देऊन टाकली. शर्तभंग केलेली जमीन. मुख्यमंत्र्याचा हा आदेश कलेक्टरला गेला. चांगला कलेक्टर असेल, खेडकर सारखा नसेल, परीक्षा देऊन आला असेल. अध्यक्ष महोदय, कलेक्टरांनी तो प्रस्ताव पुनर्वलोकन करता महसूल मंत्र्यांना परत पाठवला की हे मला करता येणार नाही, हे शक्य नाही. यापूर्वीच महसूल मंत्र्यांनी आदेश पारित करीत असताना मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून हा आदेश का काढला, ह्याच्याबद्दल संपूर्ण महसूल विभागात चर्चा होत होती की आदेशने 114 एकर जमीन शिरसाट साहेब बोरिवलीला शर्तभंग झालेली देऊन टाकली. काही दंड नाही, काय नाही देऊन टाकली. जेव्हा पुनर्वलोकन करता ही जमीन याचा निर्णय, याचा आपण परत अभ्यास करावा, असं जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून टाकलं आणि फाईल परत आली, तेव्हा आपल्याच निर्णयाला माननीय महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली. याचा अर्थ काय समजायचा? अध्यक्ष महोदय, म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे की नाही? एकीकडे गरिबांना गरीब, श्रीमंतांना श्रीमंत, हे करण्याचे उद्योग जर शासन करणार असेल, आमचे उद्योग, आमचे धंदे हे आता सगळे गुजरातकडनं येणार असतील, तर आम्ही मराठी माणसांनी करायचं काय? अध्यक्ष, मराठी माणसाचा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. उगाच नाही तुमची सीट पडली अयोध्येमध्ये. अयोध्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे गुजरातने दिलेले होते आणि म्हणून रामलल्लाच्या भूमीत देखील तुमचा पराभव झाला. अध्यक्ष महोदय, जिथे जिथे तुम्ही अन्याय कराल, ज्या समाजावर अन्याय कराल, तुम्ही आज मराठी माणसांवर अन्याय करतात, तुम्ही मागासवर्गीयांवर अन्याय करतात, तुम्ही बहुजन समाजावर अन्याय करतात. तो बहुजन समाज तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.